आपलाही केळीचा 5,000 रोपांचा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता उंची आतापर्यंत किती झाली। माझ्या डोक्याच्या वर केळी गेलेली आहे। आता आपली खांनी लेवल आता केळ आली। फक्त केळीला 100 दिवस म्हणजे 3 महिने आणि वर 10 दिवस कंप्लीट झाले ते। तर मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे की ह्या 3 महिन्याच्या अंतरात मी जवळजवळ केळीला शेड्यूल काय दिलं, ते ड्रिचिंग बाबतीत असू द्या किंवा वरनं फवारणी कुठली घेतली, सगळं आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, जाणून घेणार आहे आपण। तसंच आपण नंतर रिंग डोस कुठला घेतला, या 3 महिन्याच्या अंतरात व्हरायटी कुठली लावली आपण केळीची, सगळं आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहे। केळी मी बेडवर लावली, बेडवर लावण्याचा फायदा काय येतं ती बी सांगणार आहे। तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एका एका पॉईंटपासून चालू करू, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल। तर तुम्ही म्हणताल डायरेक्ट ड्रिचिंग कडे या, तर कसं आहे शेतकरी मित्रांनो, पहिल्यापासून की प्लॉट लावत असाल तुम्ही तर पहिल्यापासून जी ट्रीटमेंट असेल ती त्याला योग्य लागती। मग सगळ्यात आधी आपण स्टार्ट करू जमिनीपासून, की जमीन कशी निवडली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, केळी कुठल्या बी जमिनीत लावा येणार, फक्त आपल्याला रान निचऱ्याचं घ्यायचंय, बेंदाळाची जमीन घ्यायची नाही। बेंदाळी जमीन म्हणजे कसं, ज्या जमिनीत जर पाणी सोडलं आपण, कसं चिखल म्हणजे वापसाच येत नाही, तशी जमीन आपल्याला केळीसाठी वापरायची नाही अजिबात, कारण की ती ठरणार आहे धोकादायक केळीसाठी। तर इथं काळी जमीन आहे आपली, तुम्ही मुरमाटी जमीन सुद्धा असेल, लाल मातीची असेल, सगळ्या जमिनी वापरू शकता, फक्त काय वापरायची नाही, बेंदाळाची। तर आपली ही काळी जमीन आहे। सुरुवातीच्या स्टेपला मी नांगरटी 3 नांगरटी केले, ते 3 नांगरटी करून जमीन भुसाळ केली आणि 2-3 महिने तापाय ठेवली। जमीन तापली म्हणजे जमिनीत भरपूर ताकद येते आणि आपली जी रोप आहे ती 1 नंबर स्टार्टला खालनं ताकद मिळाल्यानंतर वाढ चांगली होती रोपांची। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता की रोप कुठलं वापरलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, रोप तुम्ही जैनचं वापरा। जैनला तोड देणारे अजून कंपनी मार्केटमध्ये आलेली नाही, म्हणजे जैन लेवल काम करतात, पण जैन आतापर्यंत मी लागवड करतोय फक्त जैनची, कारण जैन 1 नंबर वादित म्हणा, उत्पन्नात शेतकऱ्याला परवडणारी व्हरायटी म्हणलं तर जैन आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला काय केलं, रान तापवल्यानंतर एक बेड सोडले, ते बेड तयार केलं। बेड जवळजवळ आपण तुम्ही बघू शकता एक 3 फुटाचं तयार केलं। 3 फुटाच्या आसपास आपलं बेड आहे, तर 3 ते 4 फुटाचा बेड तुम्हाला वापरायचा आहे। आणि ड्रीप ड्रीपचं नियोजन सगळ्या शेतकऱ्यांचं चुकतं। ती कुठलं नियोजन, ड्रीप 1.25 फुटाची घ्यायची आपल्याला। तुम्ही ड्रॉपरची ड्रीप वापरत असाल केळीसाठी तर शेतकरी मित्रांनो, ती भरपूर चुकीचं आहे। ड्रॉपरची ड्रीप वापरणं म्हणजे केळीसाठी धोकादायक आहे। तर इथं 1.25 फुटाचं ड्रीप वापरायचं, 1.25 फुटा ड्रॉपरचं ड्रीप असतं ते, जेणेकरून आपल्या रोपांची वाढ चांगली होणार। कारण केळीची मुळीची आहे ती फक्त बुडात नसती, केळीची मुळी चौकट पसरलेली असते। कारण की जर तुम्ही ड्रॉपरचं ड्रीप वापरत असाल तर तुमच्या डायरेक्ट पाण्याचा डिस्चार्ज आहे ते बुडात होणार आणि तिथं परत नंतर तिथल्या मुळे डॅमेज व्हायला चालू होणार, रोपाची वाढ अजिबात होणार नाही। मग 1.25 फुटाचं ड्रिपर ही योग्य आहे केळीसाठी। तर शेतकरी मित्रांनो, ड्रिपचं झालं, तुम्हाला बेडचं सांगितलं। बेड तुम्ही 3 ते 4 फुटापर्यंत सोडा आणि उंची अर्धा फूट, आणि केळी लावताना तुम्हाला लावायची 7x5 ही अंतर केळीसाठी भरपूर योग्य आहे। 7x5 वर केळी लावायची, ड्रिप झालं। आणि सबलाईनचं एक सांगायचं तुम्हाला, सबलाईन तुमची चढाकडून उताराकडे पाहिजे, ती उताराकडून चढाकड अजिबात करायची नाही। कारण की उताराकडून जर चढाकड सबलाईन असेल तर खाल्ल्या साईडला पाईप आहे तुमचा, ज्या साईडला पाईप आहे चढाकर, त्या चढाच्या साईडला जास्त औषधचा डिस्चार्ज जाणार नाही, पाण्याचा डिस्चार्ज जाणार नाही। खाल्ल्या साईडची रोपाला काय होणार, जास्त औषधं मिळणार, स्टार्टला त्या रोपांची वाढ चांगली होणार, पण नंतर तिथं मरहू, मुळी बंद पड असं निर्माण म्हणजे असं दिसायला चालू होणार। त्यामुळे आपल्याला चढाकडून उताराकडे पाणी न्यायचंय आणि नेताना काय करायचंय, फक्त 150 ते 1.25-200 फुटापर्यंत तुम्हाला वॉल करायचे ते। आणि ड्रिपर तुम्ही ड्रिप जे आहे ती तुम्ही 16 mm वापरू शकता, 20 mm वापरू शकता, कुठली वापरू शकता। तर सुरुवातीला रोपं जी आहे ती नर्सरीत आल्यानंतर आपल्याला काळजी कुठली घ्यायची, त्याच्यावर 1-2 फवारण्या घ्यायच्या, 19-19ची असना किंवा सिलिकॉनची असना। आणि रोपं जी आहे ती ऊन सावलीमध्ये ठेवायची। ती ऊन सावलीमध्ये का ठेवायची, कारण की रानात आल्यानंतर त्यांना टेम्परेचर सहन झालं पाहिजे। तर तुम्ही जर डायरेक्ट रोप सावलीत ठेवली, नर्सरीत बी सावलीच असते,
त्यांना मापात पाहिजे तेवढं टेम्परेचर मिळतं. जर तुम्ही सावलीत ठेवली आणि हिथं आणून डायरेक्ट जर उन्हात लावली तर त्यांना उन्हाचं जे आहे ती टेम्परेचर सहन होणार नाही, मग रोप मरायला चालू होणार, मग तिथं क्रॉसिंग चालू होणार. झालं तिथं ठेवून तुम्हाला एक 8-10 दिवस ऊन सावलीत ठेवायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला रानात लावायला घ्यायचंय. रानात लावताना आता हे बेडवर केळी लावताना बरोबर मध्ये लावायची, जेणेकरून आपल्याला अडचण काय होणार नाही. इथं बरोबर मध्ये आपली केळी लावलेली आहे आपण, आणि ह्या साईडला एक ड्रिप आणि ह्या साईडला एक ड्रिप. आणि ड्रिप शक्यतो माझं तर म्हणणं आहे डबल ड्रिप केळीसाठी वापरा, कारण की डबल ड्रिपचा भरपूर फायदा येतं. दोन्ही साईडच्या मुळे चालू राहणार. एका साईडला जर ड्रिप टाकली तुम्ही तर एका साईडच्या मुळे चालणार आणि दुसऱ्या साईडच्या मुळे अजिबात चालणार नाही. तिथं परत नंतर तुम्ही जेवढी खतं सोडचाल तेवढं तुमची खतं जी आहे ती वेस्ट जाणार एका साईडला. डबल ड्रिप वापरा. तर शेतकरी मित्रांनो, आता झालं रोप लावल्यानंतर पहिली ड्रिचिंग जी हुमिक घेता आपण, ती हुमिक माझं तर म्हणणं आहे मी इथं टाळलेली आहे. पहिली ड्रिचिंग मायक्रोरायझा आणि गुळ घेतलंय. मायक्रोरायझा मी टाटा कंपनीचं 200 ग्रॅम आणि गुळ अर्धा किलो घेतलाय. मायक्रोरायझा काय करतं, लगेच चिटकायला भरपूर मदत करतं. खाली जमिनीतली खाद्य आहे ती आपटेक होती थोडी मायक्रोरायझा, नवीन मुळ्या चांगल्या चालतात. म्हणून सुरुवातीला मायक्रोरायझा आणि मी गुळ ही ड्रिचिंग घेतली आणि पहिल्या ड्रिचिंगला फक्त 3 दिवस गॅप दिलाय. प्रत्येक ड्रिचिंगला 4-5 दिवसाचा आपल्याला गॅप द्यायचा आहे. आणि 3 दिवसानंतर मी दुसरी ड्रिचिंग जी आहे ती घेतली हुमिक आणि 19-19. हुमिकनं लगेच रोपं, मायक्रोरायझामधून जी रोपं राहतील चिटकायची, ती हुमिकनं रोपं चिटकायची राहणार आणि चांगल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ चालू होणार लगेच. आणि 19-19 लगेच रोपांना आपल्या काळोख यायला तयार होणार. तर ही झाल्यानंतर एक 4 दिवसाचा आपल्याला गॅप टाकायचा आहे. आणि 4 दिवसाच्या गॅप नंतर आपल्याला काय करायचंय, 4 दिवसाच्या गॅप नंतर आपल्याला दुसरी ड्रिचिंग घ्यायची, ती बुरशीनाशक. बुरशीनाशक ड्रिचिंग का घ्यायची, कारण की शेतकरी मित्रांनो, आपल्या रानात जर बुरशी असेल तयार झालेली असेल तर बुरशीमुळे काय होतं, आपल्या रोपांची मर व्हायला चालू होणार. आपल्याला मर होऊन द्यायचं नाही, आपल्याला स्टेप बाय स्टेपनं चालायचंय. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. A to Z माहिती तुम्हाला 3 महिन्याची खाणीपर्यंतची आजच्या व्हिडिओतून भेटणार आहे. तर आपल्याला बुरशीनाशक मध्ये ब्लू कॉपर, स्टेप्टोसायक्लिनच्या पुड्या आणि आपल्याला क्लोरो घ्यायचंय. इथं मी माझ्या प्लॉटवर जी औषध सोडली ती 3 महिन्यापर्यंतची तेवढी तुम्हाला सांगत आहे. ब्लू कॉपर तुम्ही अर्धा किलो घ्यायचंय. नंतर स्टेप्टोसायक्लिनच्या पुड्या जी आहेत ती बारीक बारीक असतात, ती 5-10 ग्रॅमची असतात. ती तुम्हाला काय करायची, 5 ग्रॅम पर्यंत पुढे असते ती पुढे एक 3 ते 4 पुड्या घ्यायची ते. आणि दुसरं घ्यायचंय आपल्याला क्लोरो. क्लोरो आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणता, ज्या कंपनीचं घेताय त्या कंपनीचं प्रमाण विचारून घ्यायचं. आता मी वापरलेलं कंपनीचं प्रमाण 1 मिलीनं होतं. हे जी ड्रिचिंग घेतल्यानंतर मग आपल्या जवळजवळ 3 ड्रिचिंग झाल्या. आपल्याला एक 4-5 दिवस गॅप टाकायचा. आणि ह्या गॅपच्या दरम्यान रोपं लावल्यानंतर तुम्ही बघायचंय की आपल्या रोपावर स्क्रॉचिंग यायला तयार झालंय का नाही. क्रॉचिंग म्हणजे काय, की उन्हानं आपल्या पानाच्या कडून तुम्ही बघता पांढरा चट्टा तयार होतो. शेतकरी लगेच आपलं भीती वाटते त्यांना की ही नवीन रोग आला काय आपल्या रानात, तर ती उन्हामुळे झाली असतं. पांढरा चट्टा तुम्ही बघत जावा. आपल्या प्लॉटवर इथं तसं काहीच झालेलं नाही. का झालेलं नाही, आपण रोपं एक 10 दिवस हार्निंगसाठी ठेवली होती. तर ती पांढरा चट्टा असेल तर तुम्हाला काय करायचंय, सिलिकॉनचा एक स्प्रे घ्यायचा आहे. सिलिकॉनचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यात एक कीटकनाशक टाकायचं. सिलिकॉनचा स्प्रे घेताना मी वापरलं होतं 2 ग्रॅमनं, पावडरमधलं सिलिकॉन होतं. पूर्णपणे ह्याच्यावर लेअर तयार केली त्या पावडरनं आणि टेम्परेचरपासून आपली सुटका झाली केळीची. सिलिकॉन आणि एक कीटकनाशक घेतलं, कारण की कीटकनाशक का घेतलं, की लहानपणी जी आहे ती थ्रिप्स असणार ती चाटायला येतं, त्यामुळे येत नाही. ही आता आपली केळी एक 4-5 दिवस, आपली 8 दिवस तर काय होणार नाही, कारण की मी लावली होती केळी थंडीच्या ह्याच्यामध्ये. थंडीच्या पिरियडमध्ये जरा जास्त चिलटांचं आकर्षण होतं. तर आपण आता 3 ड्रिचिंग झाल्या, 4थ्या ड्रिचिंगवर वळू. 4थं ड्रिचिंग म्हणलं की घ्यायचंय आपल्याला शेतकरी मित्रांनो मायक्रोन्यूटन. मायक्रोन्यूटन मध्ये आपल्या केळीच्या वाढीचं, काळुकीचं म्हणा, त्यात कॉपर, झिंक, मॅग्नीज असं कंटेंट भरपूर आहेत. आपल्या केळीला मायक्रोन्यूटनची भरपूर गरज असते. सुरुवातीला बी वापरलं पाहिजे, नंतर 15 ते 20 दिवसातनं दिलंच पाहिजे. आता मायक्रोन्यूटन सोबत मी काय केलं, मी घेतलं 19-19 आणि मॅग्नेशियम. तर ही 19-19 1 किलो घेतलं, मॅग्नेशियम 1 किलो आणि मायक्रोन्यूटन मी 2 लिटर वापरलं. तर ड्रिचिंग करताना शेतकरी मित्रांनो अजून कुठली काळजी घेतली पाहिजे, आपलं जे ड्रिचिंगचं पाणी आहे ते मी फक्त 200 ml एका रोपांना दिलंय. आणि पानावर पडून द्यायचं नाही. कुठल्या पानावर जर पडलं, लहान पानं असतात त्यांना सहन होत नाही, मग कर पडल्याने रोपं दिसणार. परत तुम्हाला टेन्शन येणार, हिथं काय झालं. तर टेन्शन घ्यायचं काय गरज नाही, पानावर पडून द्यायचं नाही. जरी तुमच्या काय चुका झाल्या असल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आपण प्रयत्न करू
सगळ्यांना व्यवस्थित माहिती देण्याची, कारण की मी एक शेतकरी आहे, माझा पूर्णपणे अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे, आपल्या जी मला माहिती आहे ती तुम्हाला पूर्णपणे सांगायची. तर मायक्रोन्यूटनची ड्रिचिंग घेतल्यानंतर आपल्याला त्या मॅग्नेशियम टाकल्यानंतर मॅग्नेशियम पानासाठी चांगलं काम करतंय आणि 19 काळोखी तुम्हाला सांगितली वाढ चांगली करतंय. ही 4 ड्रिचिंग झाल्या. 4 ड्रिचिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, 5वी जी ड्रिचिंग आहे ती 1261ची घ्यायची. 1261 आपल्याला इथं 1.5 किलो बॅलरला वापरायचंय आणि त्याच्यासोबत आपल्याला एरिया घ्यायचा आहे थोडा. एरिया का घ्यायचा, कारण की काळोखी रोपाची फास्ट वाढ घ्यायची. तर एरिया जी आहे ती एरिया तुम्हाला 2 किलो वापरायचा आहे आणि 1261 1.5 किलो वापरायचं आहे. 1261 काय करणार आहे, आपल्या रोपाची कांडी थोडी करायला 1 नंबर वाढ करणार आहे आणि एरिया जी आहे ती काळोखीसाठी आणि वाढीसाठी ही दोन्ही बी आपली ड्रिचिंग आहे ती 5वी चांगली ठरणार आहे. 5व्या ड्रिचिंग मधून घेतल्यानंतर एक 4-5 दिवसाचा गॅप टाकायचा आहे आणि आपल्या वरनं येणारी फवारणी आता. तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीच्या दरम्यान आपल्याला वरून काय करायचंय, एक 10-15 दिवस जाणार, एक वरून आपल्याला मायक्रोन्यूटनचा एक वरून स्प्रे ठेवायचा आहे, चिलमिक्स कॉम्बी एक स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या रोपाचं वरनं म्हणजे समजा पोगा जर अडकत असला टेम्परेचरमुळं तर अडकणार नाही. एक स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, 5 ड्रिचिंग झाल्या प्रॉपर. 6व्या ड्रिचिंगकडे आपण वळू. 6व्या ड्रिचिंगमध्ये काय घ्यायचं आपल्याला, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन. कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ही बी केळी पिकाचं महत्वाचं घटक आहे. मायक्रोन्यूटन आणि कॅल्शियम बोरॉन ही 20 दिवसातनं केळीला लागतं म्हणजे लागतंच. आणि तुम्ही बघू शकता आपल्या एवढं ऊन आहे तरी आपल्या कुठं तुम्हाला पोगा अडकलेला दिसणार नाही, कारण की कॅल्शियम नायट्रेट बोरॉन तीच काम करतं. मायक्रोन्यूटन कॅल्शियम बोरॉन, बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट आपल्याला काय करायचंय, इकरी सुरुवातीला एक तुम्हाला बोरॉन जे आहे ती 1.5 किलो म्हणजे 1 किलो वापरायचं नाही, थोडं कमी घ्यायचं. आणि कॅल्शियम नायट्रेट जी आहे ती तुम्हाला एक 4 किलो घ्यायचं किंवा 3 किलो, 3 किंवा 4 किलो आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आणि बोरॉन एक 1.5 किलो घ्यायचं. ह्या दोन्हीची आपल्याला ड्रिचिंग घ्यायची. ही ड्रिचिंग झाली की आपल्याला काय करायचं, एक अजून एक 5-6 दिवस गॅप द्यायचा. ही आता आपली 7वी ड्रिचिंग असेल नंतर. तर काय करायचंय, आपल्याला परत घ्यायची ड्रिचिंग आहे ती 13-40-13ची 4-5 दिवसा गॅप नंतर. 13-40-13 आपल्याला काय करायचंय, एक 2 किलो वापरायचंय आता आणि त्याच्यासोबत घ्यायचंय आपल्याला सीवीड घेतलं तरी चालेल. सीवीड काय करतंय माहिती आहे का, आपलं जी रोपाचा 1 नंबर जी चालणार पोगा आहे ती 1 नंबर काम करतं. सीवीड नसेल तुम्हाला समजत तर तुम्ही मॅग्नेशियम घ्या, मॅग्नेशियम 1 नंबर काम करतंय. अजून डबल एकदा 13-40-13 मॅग्नेशियम घ्या. ही आपल्या प्रॉपर झाल्या 7 ड्रिचिंग. ह्याच्यात तुमचा जवळजवळ रिंगडोसला केळी आली पाहिजे. ती शेतकरी मित्रांनो 5-6 पानावरची रोपं तुम्ही वापरा. एवढं शेड्यूल मी आतापर्यंत वापरलं आणि नंतर आला माझा रिंगडोस ह्याच्यामध्ये. आणि वरून फक्त मी काय ठेवलं माहिती आहे शेतकरी मित्रांनो, वरून एक थ्रिप्स स्पाय एक्सपिरिट घेतले ते 1-2 आपण, कॉन्फिडन्स सुपर घेतलं, मधून टाटा मेडा घेतला आपण, परत नंतर व्हायरस सोबत बी 1-2 C7 थायरो असं 1-2 स्प्रे घेतलेला इथं व्हायरस येऊन म्हणून. त्याच्या पलीकडे काय केलेलं नाही. जास्तीत जास्त आपले एकदा स्प्रे झाले ते, कारण थंडीत जास्त पांढरी माशी अटॅक करतं आणि व्हायरस यायचं कारण म्हणजे पांढरी माशी. रिंगडोस जे आहे इथं मी केळीचा घेतला जवळजवळ एक 50 दिवसाच्या आत मी रिंगडोस घेतलेला केळीचा. तर शेतकरी मित्रांनो, रिंगडोस मध्ये आपण वापरलं 18-4 वापरलं, 24-24 वापरलं, मॅग्नेशियम वापरलं, सिलिकॉन वापरलं, झिंक वापरलं, हुमिक वापरलं, मॅग्नेशियम घेतलंय. परत तुम्हाला सांगतो अजून आपण मायक्रोन्यूटन घेतलंय, परत पोटॅश घेतलं आपण, अजून इतर 2-4 आहे ती खतं टाकली. ती तुम्हाला पाहिजे असेल तर मी कमेंट करू शकता. आपण त्यांना मी जे रिंगडोस घेतलाय ती 100% देऊ. आणि रिंगडोस घेताना मी रोपाच्या कडपासून घेतला, आपल्याला जवळ घ्यायचं नाही, रोपाच्या कडनं गुली घ्यायची. इथं जर रोपाचं पान असेल तर ह्या रोपाच्या कडपासून आपल्याला रिंग मारायची आणि रिंगडोस घ्यायचा आहे. तर ही प्लॉट बघू शकता. आता सुरुवातीला आपण रिंगडोस घेतला आणि नंतर काय केलं, आपण फक्त एक ड्रिप मधनं रिंगडोस घेतल्यानंतर एक बुरशीनाशक दिलं. का दिलं, कारण झटका बसून नये मुळीला म्हणून बुरशीनाशक दिलं आपण. 22 दिलेलं या ठिकाणी क्लोरोसोबत. तर ही दिल्यानंतर आपले दुसरा येतो मुद्दा, एक 4-5 दिवसांना मी ह्याला दिलं फॉस्फरिक ऍसिड. फॉस्फरिक ऍसिड मी इथं वापरलं एक 2 लिटर आणि त्यासोबत एक 0050 दिलेलं आहे इथं, कारण की कांडी पाय आपल्याला 0050 काम करणार आहे. फॉस्फरिक ऍसिड आहे ती पांढऱ्या मुळ्यात चांगलं वाढवणार आणि ड्रीप जरी आपली चेकअप असेल तर चेकअप फॉस्फरिक ऍसिडनं निघून जाते. आणि दुसरं परत काय केलं, मी कॅल्शियम नायट्रेट एकदा, बोरॉन एकदा दिलं, मायक्रोन्यूटन एकदा दिलं. ती मी 20 दिवसात एकदा 100% प्लॉटला देतोय.
कायमस्वरूपी देणार आहे पुढे बी, ही तुम्ही डोक्यात राहू द्या. कारण त्याच्यामध्ये आपल्याला जास्त घ्यायचंच नाही. ती मी तुम्हाला सांगितलंय, मी 20 दिवसात एकदा ती कॅल्शियम बोरॉन देतो. ती तुम्ही ऑर्गॅनिक स्लरी एकदा वापरली नंतर शेण, गुळ, मोतारी, बेसन आणि वडाखालच्या काळी माती घेतली होती, ती भिजायला टाकली होती, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी नक्कीच आपल्या पेजवर टाकीन की स्लरी कशी बनवली जाते. तर ती मी एक प्लॉटला नंतर खाल्ल्यानंतर 1-2 वेळा दिली. कारण थोडी ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे. ती आपण जर सगळी रासायनिक शेती करणार नाही, ऑर्गॅनिक शेती बी थोडी करणार आहे. आणि तुम्ही म्हणताल की डायरेक्ट रासायनिक शेती बंद करून 100% ऑर्गॅनिक शेती करू, शक्यच नाही शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतीला सवय लागली रासायनिक खतांची. शेतकरी मित्रांनो, मी जे प्रमाण सांगितलं ते तुम्हाला एकरात सांगितलेलं आहे आतापर्यंत. औषधं किती सोडली पाहिजे ती. माझा 4 एकरचा प्लॉट आहे. एकरी रोप 1250 बसतात 7x5 वर. ते सांगायचं राहून गेलं, कारण जमलिंग होतंय माझ्याकडनं. थोडंसं बोलता बोलता सवय नाही, पण सवय पुढं होऊनच जाईल. आणि तुम्हाला काय करायचंय, आपल्या जमिनीचा फायदा घ्यायचा आहे, जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं असेल तर तुम्ही बुंदा आणि उंची केळीची चांगली करा. जेवढी बुंदा आणि उंची चांगली होईल तेवढं तुमच्या केळीचं उत्पन्न जास्त निघेल. आपलं इथं एकरी उत्पन्न 40 ते 45 टनाचं टार्गेट आपलं फिक्स आहे. 45 टनाच्या खाली आपलं टार्गेट येणार नाही. 40 टन जास्तीत जास्त बॉक्सला आपण माल काढणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चला तर भेटू आपल्या पुढल्या शेती व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.